लहानपणी मला बोलता येत नव्हतं. मी प्रचंड तोतरा होतो. घासलेट घातलेल्या गाडीला जेवढा वेळ लागणार नाही त्यापेक्षा जास्त वेळ मला वाक्य सुरू करायला लागायचा. अगदी जर मला आई म्हणायचं असेल तर म्हणजे आई यापेक्षा सुद्धा लांब. याच्या 8-8 मिनिटं 10-10 मिनिटं एका प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी वर्ग थांबून माझ्याकडून ते म्हणजे बोलवून घ्यायचे. बोलविता गुरु, मला बोलायला शिकवणारा गुरु म्हणजे नाना गुरुजी. आणि त्या सेमिनारला मला पहिलं प्राइज मिळालं बीजे मेडिकल कॉलेजमधल्या 200 विद्यार्थ्यांच्या मध्ये. ते हे फाईल मी अधिक वेळ न घालवता पहिला प्रश्न तुम्हाला विचारते की अनेक सन्मान पुरस्कार तुम्हाला आजवर मिळालेले आहेत. या क्षणाला तुम्हाला कुठला पुरस्कार आठवतो? आत्ता एक स्लाइड हा माझ्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा आणि सर्वात मोठा पुरस्कार. ते सर्टिफिकेट ठेवायचे डॉक्युमेंटचे फाईल फोल्डर आहे आणि ती मला बक्षीस मिळाली होती. ती कधी मिळाली त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगायची आहे. लहानपणी मला बोलता येत नव्हतं. मी प्रचंड तोतरा होतो. अगदी बालवाडीमध्ये असतानाच माझं बोलणं गेलं आणि बोलणं सुरू करताना जसा घासलेट घातलेल्या गाडीला जेवढा वेळ लागणार नाही त्यापेक्षा जास्त वेळ मला वाक्य सुरू करायला लागायचा. अगदी जर मला आई म्हणायचं असेल तर म्हणजे आई यापेक्षा सुद्धा लांब. याच्या डबल पॉज धरा. असं प्रत्येक वाक्याला सुरुवात करताना मला एवढा वेळ लागायचा. सर्व मित्र हसायचे आणि त्यामुळे मित्रामध्ये मिसळायचं नाही, खेळायला जायचं नाही, बोलता येत नाही. त्यामुळे माझ्याकडे एकमेव मार्ग होता तो म्हणजे वाचनाचा. त्यामुळे लहानपणी मी तशी हजारो पुस्तकं वाचून म्हणजे 3-3.5 हजार पुस्तकं वाचली असतील. दिवसाला 2.5 पुस्तकं हा माझा नियम असायचा. 4थी-5वी पासून ते 9वी पर्यंत. आणि वर्गामध्ये 2 तासाच्या मध्ये प्रार्थना बुडवून गणित सोडवायला दिली तर त्याच्यातून म्हणजे सोडवायचं आणि मधल्या काळात पुस्तकं वाचायची. सर्व गणित वेळेत सोडून सुद्धा मधल्या काळामध्ये अवांतर पुस्तक वाचल्याबद्दल मला शिक्षकांनी बाकडावर उभं केलेलं आहे बऱ्याचदा. तर ती वाचनाच्या वर त्या बोलता न येण्यामुळे म्हणजे त्या वाचनामध्ये मी गुंतलेलो होतो. आणि आत्मविश्वास नाही कोणाशी. अगदी घरी मामा नातेवाईक जरी आले तरी मला त्यांच्याशी म्हणजे बोलता यायचं नाही, कारण ते नाव विचारतील, मला बोलता येणार नाही. त्यामुळे मी लपून बसायचो घरी, अगदी नातेवाईक जरी आले तरी. आणि तिथून मग जी सुरुवात झाली घरी, एकदा म्हणजे मी तमाशा केला की तुम्हाला माझी काळजी नाहीये, उपचार करत नाही. तरी डॉक्टरांना दाखवलं. डॉक्टरांना सांगितलं जिभेत काय दोष नाहीये, तुम्ही असा सराव करा म्हणजे होईल. आणि आयुष्यात सगळ्यात पहिल्यांदा मला एकटं वाटलं ते त्या दिवशी, कारण मला दोष द्यायला दुसऱ्या कोणाला चान्स नव्हता. मला बोलता येत नाही, डॉक्टर म्हणतात तुम्ही प्रयत्न करा. आणि तिथून मी ठरवलं की आपण प्रयत्न करायचं. म्हणजे मग वर्गामध्ये मी हात वर करायला सुरुवात केली. उत्तर द्यायला उभं राहिलं की एक वाक्य, एक शब्द, 2 शब्द व्हायला 1-2 मिनिट लागायची. एक वाक्य पूर्ण करायला 3-4 मिनिटं लागायचे. बाकीचे शिक्षक म्हणायचे ठीक आहे तू बस, दुसऱ्याला बोलू देत. आणि एक शिक्षक जे माझे, ज्यांनी मला वर्गामध्ये आवर्जून माझं उत्तर पूर्ण होईपर्यंत ठीक आहे तू बोल बरोबर आहे, अख्खा वर्ग असायचा पण नाही तू बोल बरोबर आहे, 8-8 मिनिटं 10-10 मिनिटं एका प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी वर्ग थांबून माझ्याकडून ते म्हणजे बोलवून घ्यायचे. ते म्हणजे आमचे नाना गुरुजी किंवा भवी कुलकर्णी गुरुजी. त्यामुळे मी त्यांना आयुष्यभरामध्ये म्हणजे बोलविता गुरु, मला बोलायला शिकवणारा गुरु म्हणजे नाना गुरुजी. अजूनही म्हणजे मी हे श्रेय त्यांचंच आहे. आणि मग 9वी-10वी पर्यंत मला एक वाक्य बोलायला यायला लागलं. 10वीला मेरिटला आलो. 11वीला शाहू कॉलेजला लातूरला गेलो. तेव्हा मग आमचा आत्मविश्वास एकदम हायवर. आपण मेरिटवाले 99% 98% आणि तिथून त्या आत्मविश्वासातून बोलणं सुरू झालं आणि एक वाक्य मला हळूहळू बोलता यायला लागलं. आणि MBBS ला
200 विद्यार्थी बीजे मेडिकल कॉलेजमध्ये 200 विद्यार्थ्यांच्या सर्व 5च्या 5 बॅचमध्ये सेमिनारमध्ये, तो सुद्धा मला अचानक टॉपिक मिळाला. मी होतो बॅच रिप्रेझेंटेटिव्ह, ती एक मुलगी आजारी पडली आणि तिचा टॉपिक मी घेतला. आदल्या दिवशी तयारी केली आणि सेमिनारला उभं राहिलो आणि त्या सेमिनारला मला पहिलं प्राइज मिळालं. बीजे मेडिकल कॉलेजमधल्या 200 विद्यार्थ्यांच्या मध्ये ते हे डॉक्युमेंटची फाईल, ज्याला एकही शब्द बोलता येत नव्हता, त्याला MBBSच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या 200 विद्यार्थ्यांमध्ये बोलण्याबद्दलचं पहिलं प्राइज मिळालं. हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं प्राइज आहे. क्या बात. बाकीचे कितीही पुरस्कार मिळाले असतील तरी हा माझ्या आयुष्यामध्ये खूप खूप झगडून मिळवलेला हा पुरस्कार आहे बोलण्यासाठीचा. मला असं वाटतं की हा जो चाचपडण्याचा, ठिसकाळण्याचा, भेदरलेपणापासून निर्भयतेकडे आणि गोंधळलेपणापासून स्पष्टतेकडे जाण्याचा प्रवास आहे. डॉक्टर, ते मूल उभं राहिलं माझ्यासमोर की पाहुणे येतात, बोलता येत नाही म्हणून जे लपून बसलेलं आहे आणि वर्गामध्ये खूप वेळ लागतो म्हणून शिक्षक बसवून ठेवतात आहे, आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या शिक्षकांनी बोलतं केलं ते भगीरथ कुलकर्णी सर आहेत. आज आले आहेत. सर. नाना गुरुजी आले नाना गुरु हा, मला असं वाटतं भगीरथ कुलकर्णी सरांसाठी आपण जोरात टाळ्या वाजवायला पाहिजे, कारण भगीरथ कुलकर्णी सरांनी त्यावेळेला जर तो पेशन्स नाना दाखवला. गुरुजी तुम्ही उभे राहा म्हणजे मग दिसाल आम्हाला.